मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विभावरी आणि मेघना बाजाराची लिस्ट तयार करत असतात. सुपर्णाचं मात्र लक्ष कशातच नसतं. तेव्हा ती पल्लवीच्याच विचारात असते. तिला आठवतं की पल्लवी हॉस्टेलमधून गायब आहे. विभावरी सुपर्णाला बाजाराची लिस्ट दाखवत असते, परंतु सुपर्णाचं लक्ष नसतं. तेव्हा ती मनात विचार करते की दुपार होत आली तोपर्यंत शांतनूचा काहीच पत्ता नाही. शांतनू पल्लवी बरोबर तर नसेल ही तिला शंका वाटत असते. तेव्हा ती मुद्दाम मेघनाला आतमध्ये पाठवते आणि रडण्याचं नाटक करत विभावरीला विचारते, शांतनूचा काहीच पत्ता नाही, तुला त्याचा काही निरोप आला आहे का? विभावरी सांगते, आम्हालाही त्याचा काहीच फोन आला नव्हता, परंतु मी आता फोन करू का? तेव्हा सुपर्णा नाटक करत हो बोलते आणि फोन स्पीकरवर टाकायला सांगते. लगेच शांतनूला फोन करते आणि विचारते, शांतनू तू कुठे आहेस? अजून घरी आला नाही. शांतनू सांगतो, मी थोड्या वेळात घरी पोहोचतच आहे. तेवढ्यातच फोनचा आवाज येत नाही. विभावरी त्याला सांगत असते की शांतनू फोनचा आवाज येत नाही. पल्लवी शांतनूला विचारते की मी फोनवर बोलू का? शांतनू नाही बोलतो. तर इकडे सुपर्णाला पल्लवीचा आवाज आल्याचा संशय येतो. पल्लवीचा आवाज ऐकून मात्र सुपर्णाला धक्का बसतो. त्यातच फोन कट होतो. शांतनू आणि विभावरी दोघेही फोन ठेवून देतात. सुपर्णा विचारते, तू कोणत्या मुलीचा आवाज ऐकला का? तेव्हा विभावरी नाही असं म्हणून तेथून जाते. तर सुपर्णाला संशय आलेला असतो, तो पल्लवीचा आवाज आहे. इकडे पल्लवी आणि शांतनू पुण्यामध्ये पोहोचतात. पल्लवी सांगत असते की मला जरा आड साईडला सोडवा. शांतनू नाही बोलतो आणि तुला हॉस्टेलवरच सोडवणार असा आग्रहच करत असतो. परंतु पल्लवी ऐकत नाही. तेव्हा शांतनू जरा बाजूलाच गाडी थांबवतो आणि पल्लवीला सांगतो, मी तुला हॉस्टेलवर सोडवलं असतं, परंतु तू नेहमी हट्ट करत असतेस. पल्लवी सांगते, आपल्याला कोणी पाहिल याची भीती मला वाटते आणि आपण काय ठरवलं होतं ते लक्षात आहे ना? असं म्हणून ती तिची बॅग घेते आणि जायला निघते. तितक्यातच शांतनू तिचा हात पकडतो आणि घट्ट पकडून ठेवतो. पल्लवी आणि शांतनू दोघेही रोमॅन्टिक होतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. शांतनू सांगतो, मला तुला सोडावंसं वाटत नाही, आपण एक लॉंग ड्राईव्हला जाऊयात का? पल्लवी सांगते नाही. तेव्हा शांतनू सारखाच आग्रह करत असतो, परंतु पल्लवी नकार देते आणि गाडीच्या खाली उतरते. तेव्हा ती त्याला बाय करून जायला निघते. तेव्हा ती जात असताना शांतनू पुन्हा तिच्या पाठीमागे गाडी घेऊन जात असतो आणि तिला लॉंग ड्राईव्हसाठी हट्टच करत असतो. पल्लवी नाही बोलत असते. ते दोघेही एकमेकांबरोबर हसून पुढे निघून जातात. पल्लवी हॉस्टेलचा गेट उघडून आतमध्ये येते. तेवढ्यातच पुन्हा तिला शांतनूचा फोन येतो. तर पल्लवी नुसतं हूं असं करते. तेव्हा शांतनू बोलतो की हूं काय करते, जरा बोल ना माय लव माय डिअर. ह्यावर पल्लवी खूप हसते आणि शांतनूला बोलते, काही पण काय बोलताय, मी हॉस्टेलमध्ये आहे. पल्लवी सांगते, आता माझ्याकडे बोलायला काहीच नाही. शांतनू सांगतो, खूप वेळ झाला आहे, मी तुझ्याबरोबर बोललो नाही, तुझा आवाज ऐकला नाही. त्यावेळी पल्लवी मात्र गंमत करत विचारते, किती वर्ष आपल्याला बोलून झाली? त्यावर शांतनू खूप हसतो. पल्लवी फोन ठेवणार तितक्यात शांतनू बोलतो, मला तुला सोडून जावंसं वाटत नाही, मी तुला खूप मिस करत आहे, तू पण मला मिस करत असशील ना? तुला माझी आठवण येते का? असंही तो तिला विचारत असतो. तेव्हा पल्लवी हो बोलते आणि मला तुमची खूप आठवण येते असं सांगते. त्यानंतर ती जाणीव करून देते, आपण आपलं नातं लपवायचा प्रयत्न करतोय. तुमच्या अशा वागण्यामुळे ते कितपत शक्य आहे हे मला माहीत नाही. तेव्हा शांतनू बोलतो, काय करू, माझ्या मनाची अवस्था तू जरा समजून घे. तर पल्लवी त्याची गंमत करते आणि गुड मॉर्निंग प्रभाकर सर असं बोलते. इकडे शांतनूची पूर्णपणे धांदल उडते. वाटतं की खरंच बाबा पल्लवी समोर उभे आहेत. शांतनू पूर्णपणे घाबरून जातो. तर इकडे शांतनू काहीच बोलत नाही हे पाहून पल्लवी खूप हसत असते. तर पल्लवी सांगते, मी तुमची गंमत केली, मला माफ करा. असं म्हणून ती सांगते, मी हॉस्टेलवर पण आले आहे, आता फोन ठेवते. शांतनू पल्लवीला आय लव्ह यू असं बोलतो. तर पल्लवी खूप लाजते आणि मी फोन ठेवते असं सांगते व फोन ठेवून देते. तर दुसरीकडे शांतनू बोलतो, आय लव्ह यू म्हटल्यावर नॉर्मली आय लव्ह यू टू असं बोलतात. ह्या मुलीला काय काय शिकवावं लागणार आहे, इकॉनॉमिक्स तर शिकवतच आहे, आता हिला प्रेमाचे धडेही द्यायला पाहिजे असं तो स्वतःशीच बोलतो आणि गालातल्या गालात पल्लवीची आठवण काढून हसत असतो.
तर दुसरीकडे निहारिकाचा इंटरव्ह्यू चालू असतो तेव्हा ती फाईल आदिती मॅडमकडे देते. आदिती मॅडम ती पाहतात. तर मिरजकर सर तिला विचारतात, मिस निहारिका, तुमचं अकॅडमिकबद्दल आम्हाला जरा काही सांगू शकाल का? निहारिका तोऱ्यातच उत्तर देते, ऑलरेडी माझे सर्व डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये आहेत, वेगळं सांगण्याची काही गरज आहे का? आदिती मॅडम निहारिकाला समजवतात की मला माहीत आहे, परंतु बाकीच्यांना समजलं तर बरं होईल. निहारिका आदिती मॅडमला उलट उत्तर करते, माझ्याबद्दल समजून घेण्याचं अजून काही बाकी राहिलं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आदिती मॅडम, चव्हाण मॅडम आणि मिरजकर सर मिळून निहारिकाला खूप काही प्रश्न विचारत असतात. निहारिका त्यांची उत्तरे सांगत असते. त्या तिघांमध्ये काहीतरी चर्चा होते. आदिती मॅडम पुन्हा तिला प्रश्न करतात, तुमचा या कॉलेजमध्ये पहिलाच टीचिंगचा जॉब आहे, असं असतानाही या कॉलेजने तुम्हाला परमनंट करण्याचा अर्ज कसा केला? आदिती मॅडमच्या प्रश्नावर निहारिका खूप घाबरते. तिला धक्का बसतो. ती चक्क पाणी पिते. आदिती मॅडम ओळखतात, नक्की काहीतरी काळबेरच चालू आहे. निहारिका सांगते, मे बी माझ्या क्वालिफिकेशनवरून त्यांनी ठरवलं असेल की मला परमनंट करावं. तेव्हा आदिती मॅडम बरोबर तिला शब्दात पकडतात. तुला ही खात्री नाही का असं विचारतात. संस्थेने तुम्हाला अप्रोच करायचं ठरवलं असेल तर तुमच्यापेक्षाही क्वालिफाईड इथे अनुभवी शिक्षक असतील, तुम्हाला संधी देण्याचं काय कारण असेल असं त्या निहारिकाला विचारतात. निहारिकाचा चेहरा पूर्णपणे पडतो. निहारिका काही उत्तरं देत नाही ते पाहून आदिती मॅडम आणि त्यांची कमिटी सर्व पॉइंट्स नोट करून घेत असतात. त्यानंतर आदिती मॅडमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन निहारिकाला चक्क घाम फुटतो. निहारिका खूप घाबरलेली असते. आदिती मॅडम तिला सांगतात की तुमचा इंटरव्ह्यू झाला आहे. त्यावर निहारिका विचारते, मग इंटरव्ह्यूचा रिझल्ट कधी लागेल? तेव्हा आदिती मॅडम सांगतात की आम्ही संस्थेला कळवू, ते तुम्हाला नक्की सांगतील. तेव्हा निहारिका ओके असं बोलते. निहारिका जात असताना आदिती मॅडम तिला बोलतात की नियमाच्या बाहेर काही एक होणार नाही. हे ऐकून मात्र निहारिकाचा अजूनच चेहरा पडतो. ती गुपचूप बाहेर जाते. दुसरीकडे मोठे काका प्रभाकर सरांवर खूप चिडलेले असतात. ते बोलतात, तू आणि तुझी बायको मिळून आमच्याशी खूप वाईट वागत आहात. त्यात तू तुझ्या मुलाच्या मनात जे काही भरवून दिलं आहे ते अजिबात योग्य नाही. कालपासून तो गायब आहे. एवढ्यातच शांतनू तेथे येतो आणि प्रभाकर सरांना गुड मॉर्निंग बोलतो. शांतनूच्या चेहऱ्यावरचं तेज लगेच प्रभाकर सर ओळखतात. मोठे काका खूप रागात शांतनूकडे पाहत असतात. हे शांतनूला समजतं की मोठे काका माझ्यावर खूप चिडलेले आहेत. मोठे काका शांतनूला सांगतात, तुझी सर्वजण किती काळजी करत होते, तुला जबाबदारीची अजिबात जाणीव राहिली नाही. तेवढ्यातच निहारिका तेथे येते. निहारिका खूप संतापलेली असते. तेव्हा ती मोठ्या काकांना बोलते, तुम्ही हे सर्व मुद्दाम केलं. माझा आतमध्ये खूप अपमान झाला. एवढं करायचं होतं तर मला कशाला बोलवायचं? मोठे काका शांतपणे निहारिकाशी बोलत असतात आणि तिला विचारतात, आतमध्ये काय झालं? मी हे सर्व तुझ्या भल्यासाठीच केलं आहे असंही निहारिकाला समजवतात. निहारिका चिडूनच बोलते, यात माझं काय भलं झालं आहे? तुम्ही सर्व लोक सारखेच आहात. मी आउटसाइडर आहे हेच तुम्हाला नेहमी दाखवून द्यायचं असतं. ती रागातच बोलत असते. रिझल्ट कळवायची काही एक गरज नाही, मला माहीत आहे नक्की काय रिझल्ट येणार आहे ते, असं म्हणून ती चिडूनच तेथून जाते. निहारिका पार रडकुंडीला आलेली असते. तर मोठे काका प्रभाकर सरांवर खूप चिडतात आणि हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे प्रभाकर सरांना दोष देत असतात. नको त्या माणसाला पॅनलमध्ये घेऊन तू खूप मोठी चूक केली आहे. तर प्रभाकर सर त्यांना नियम समजावून सांगत असतात. त्यावेळी शांतनू विचारत असतो, पॅनलमध्ये असं कोण आहे, मला काही समजलं नाही. मोठे काका सांगतात, निहारिकाने त्या दिवशी रेजिग्नेशन लेटर तुझ्याकडे दिलं होतं. त्या दिवसापासून तू गायब होता, आज उगवलास आणि मग मी समजूत काढण्यासाठी निहारिकाला इथे परमनंट करण्याचं ठरवलं. माझ्याच निवडीचं पॅनल पण संस्थेकडून येणार होतं, परंतु तुझ्या बाबाने घोळ घातला आणि आदिती मॅडमला इकडे पॅनलसाठी बोलवलं होतं. हे ऐकून मात्र शांतनूला धक्का बसतो. तेव्हा मोठे काका बोलतात, आता निहारिकाला आदितीने काय काय प्रश्न विचारले असतील हे काय माहीत. तेव्हा शांतनू पूर्णपणे घाबरून जातो. तर मोठ्या काकांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर शांतनू पार्किंगमध्ये येतो. तेव्हा त्याला पल्लवीने सांगितलेलं असतं की हे आदिती मॅडमचं घर आहे. त्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा तो लगेच पल्लवीला फोन करतो. इकडे पल्लवी खूप आनंदात असते. ती शांतनूचा आवाज ओळखते आणि त्याला विचारते, काय झालं, तुमचा आवाज असा का वाटतोय? शांतनू सांगतो की कधी कधी जुन्या आठवणी माझं पाठ का सोडत नाहीत, त्या का आठवणी मला छळत आहेत.
पल्लवी विचारत असते, तुम्ही एवढे का अपसेट आहात? मला सांगाल का नक्की काय झालं? शांतनू सांगतो, सॉरी, मला तुला अजिबात त्रास द्यायचा नव्हता. असं म्हणून तो फोन ठेवणार तितक्यात पल्लवी विचारते, मला तुम्ही सांगू शकता नक्की काय झालं आहे? शांतनू सांगतो, कॉलेजमध्ये त्या आल्या आहेत ज्यांचा चेहरा मला कधीच बघावासा वाटत नाही. पल्लवीला लगेच समजतं की आदिती मॅडम कॉलेजवर आहेत. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आदिती मॅडम आणि शांतनूचा आमनेसामना होतो. आदिती मॅडम शांतनूला विचारतात, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर आपण कॉफी घेऊयात का? हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. दुसरीकडे वैदेही आणि पल्लवी एकमेकींना भेटतात. वैदेही पल्लवीला बोलते, आज तू खूप आनंदात आहे. दापोलीला काही नक्की स्पेशल घडलं आहे का? हे ऐकून मात्र पल्लवी खूप लाजत असते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.